नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आता हे थेट न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. हायकोर्टात हे पोहोचलंय. आज उच्च न्यायालयाने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी समजण्यात यावं यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करायला सांगितली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्य सरकारनं प्रयत्न केले, त्यानंतर कोर्टानं दिलेल्या निर्णयाचे आम्ही पालन केलं. जर कोणी कोर्टाचा अवमान करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. विलगीकरणाची मागणी व्यतिरिक्त इतर मागण्या मान्य झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. मात्र त्यासाठी प्रक्रिया आहे असं परब म्हणाले. मला असं वाटतं की विलिनीकरणाच्या मागणीच्या व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या मागण्या, मग त्यांचा 28% त्यांचा DA असेल, त्यांचा HRA असेल, त्यांची दिवाळी भेट असेल, त्यांचा पगार वेळेवर होण्याची त्यांची अट असेल, ह्या सगळ्या मागण्या महामंडळाने मान्य केलेल्या आहेत. एकच मागणी जी शेवटी त्यांनी जी केली की राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा. हे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण हा 1-2 दिवसाचं काम नाही, त्याच्यासाठी अख्खा प्रोसेस आहे. त्यासाठी पूर्णपणे सारासार विचार करून घ्यायचा निर्णय आहे आणि अशा या आडमुठे धोरणामुळे असा निर्णय ताबडतोब घेणं शक्य होत नाही. म्हणून पुन्हा एकदा माझी विनंती आहे की उच्च न्यायालयाने आता आदेश दिलेले आहेत, किमान उच्च न्यायालयाच्या तरी आदेशाचं पालन व्हावं. एसटीच्या संपाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ते म्हणजे खाजगी वाहनांना आता प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. दिवाळीचा सण साजरा करून लोक आपापल्या घरी पुन्हा एकदा परत जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आणि या सगळ्याबद्दल आता एक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत एसटी कामगार संघटनेचे संघटक कैलास कराड जोडले गेले आहेत. कैलासजी, सरकारचा हा निर्णय तुम्ही कसं पाहताय? सर, मी आदरणीय परब साहेबांना विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये आशिया खंडातलं महाराष्ट्राचं MSRTC म्हणजे एसटी महामंडळ यांना टप्पा वाहतुकीचा अधिकार असताना तुमच्या सरकारच्या काळामध्ये BJP शिवसेनेचं सरकार असतानाही या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि आता त्रिकोटी सरकारमध्ये तुमचं सरकार असताना तुमच्याकडे हे खातं होतं, याचं अध्यक्षपद तुमच्याकडे होतं, तरी न्याय मिळाला नाही आणि 50% तुम्ही एसटी महामंडळाचं खाजगीकरण केलेलं आहे. म्हणून एसटी कामगार भीतीला जोडला गेलेला आहे आणि आम्हाला ती भीक मागावं लागते तुमच्याकडे. आम्ही स्पष्ट करतो की टप्पा वाहतुकीचा अधिकार एसटी महामंडळाला असताना तुम्ही जर खाजगीकरणाच्या माध्यमातून जर ही प्रवासी वाहतूक चालू करत असाल तर आमचा तुम्हाला सलाम आहे. परंतु याद राखा, एसटी महामंडळ हे महाराष्ट्राची रक्तवाहिनी आणि प्रवासी वाहिनी आहे, हे विसरू नका. तुम्हाला फक्त एसटी महामंडळाच्या प्रॉपर्टीवर लक्ष आहे, कामगारांवर नाही. ठीक आहे, तुम्ही गंभीर आरोप केलेला आहे राज्य सरकारवरती. धन्यवाद कैलासजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा राज्य सरकार खाजगीकरण करण्याचा राज्य सरकारचा हा डाव असल्याचं सुद्धा आरोप एसटी कर्मचारी संघटनांकडून केला जातोय आणि त्याचबरोबर हा संप मोडून काढण्याचाही राज्य सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप या आधीच एसटी कामगार संघटनांनी केलाय. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिल्यात जाणून घेऊयात. एकदाच तर सांगा की किती जणांचे मृत्यू पाहिजेत. आज मी सुद्धा इथं जीव देते, तुम्हाला जर तसं वाटत असेल. याची तीव्रता आम्ही दिवसेंदिवस वाढवत जाणार आहोत जोपर्यंत सरकार आमच्या मागणीवर निर्णय ठोस घेत नाही. आमच्यापर्यंत पोहोचलं नाही किंवा आमच्यापैकी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही आहे.
लेडीज किंवा जेंट्स यांचं नसेल ऐकत तर बाबा निदान आमचं तरी ऐकावं आणि सरकारनं सुद्धा यांच्या विनंत्या मान्य करावं. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात ड्रग्जवरून सुरू असलेला वाद आता कोर्टात पोहोचलाय. ज्ञानदेव वानखेडे मारहाण प्रकरणी आता कोर्टात दावा दाखल करण्यात आला. त्यानुसार कोर्टानं नवाब मलिक यांना आरोपांप्रकरणी मंगळवारी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय सातत्यानं आरोप प्रत्यारोप होत होते. एका बाजूला नवाब मलिक मंत्री यांच्याकडून समीर वानखेडे त्यांचे कुटुंबीय यांच्यावरती आरोप करण्यात आलेले होते. त्यांनी धर्मांतर केलं, चुकीचा दाखला जातीचा काढला, अशा प्रकारचे आरोप सातत्यानं केले जात होते आणि त्याचबद्दल दाद मागण्यासाठी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे ज्यांच्यावरती आरोप होत होता की ते ज्ञानदेव वानखेडे नाही आहेत तर ते दाऊद वानखेडे आहेत आणि या सगळ्या आरोपांच्या बद्दल दाद मागण्यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टाची पायरी चढली आणि अखेर मारहाणीचा दावा दाखल करण्यात आला नवाब मलिक यांच्या विरोधात. नवाब मलिक यांना आता उद्यापर्यंत आपलं उत्तर दाखल करायचं. क्रूज पार्टीसाठी काशिफ खान याचा फोन आला होता अशी माहिती असलम शेख यांनी दिली आहे. त्यानं फोनवरून पार्टीचं आमंत्रण दिलं होतं पण मी त्याला ओळखत नसल्याचं शेख म्हणाले. काशिफ खान हा देशातला सगळ्यात मोठा ड्रग तस्कर असल्याचा आरोप आतापर्यंत करण्यात आलेला होता आणि काशिफवर कारवाई एनसीबीनं का केली नाही असा सवाल उपस्थित केलेला होता नवाब मलिक यांनी. आणि नवाब मलिक यांनी सांगितलं होतं की काशिफ खानने याच्या आधी मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांना सुद्धा या पार्टीला बोलवलेलं होतं. या पार्टीत त्यांना बोलवून बदनाम करण्याचं षडयंत्र होतं अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर अखेर असलम शेख यांनी या संपूर्ण प्रकरणात आपलं नाव आल्यानंतर मौन सोडलंय आणि आपण त्याला ओळखत नसल्याचं म्हणतो. जिसे नवाब मलिक जी ने सारे एविडेंस के साथ आप लोगों के सामने रखा, उसमें कल नवाब जी ने कहा कि मुझे भी जो है उस क्रूज पे इनवाइट किया गया था. मुझे ये कासिफ नाम का जो आदमी है जिसे मैं जानता नहीं और इससे पहले भी मैं कभी उससे मिल नहीं चुका हूँ, उसने मुझे इस पार्टी के लिए जो है आमंत्रित किया गया. महाराष्ट्र सरकार को बदनाम करने की और महाराष्ट्र सरकार को गिराने की साजिश डे 1 से हो रही है. जिस दिन शपथ विधि हुई उसके बाद तुरंत जो है भारतीय जनता पार्टी के बड़े नेताओं के थ्रू जो है महाराष्ट्र सरकार को बदनाम करना. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीचं पथक क्रूज ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यानुसार एसआयटीनं आर्यनला काल चौकशीसाठी बोलावलं परंतु आर्यननं ताप आल्याचं कारण सांगत चौकशीसाठी उपस्थित राहणं टाळलं. आर्यनसोबत असलेले अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांची काल कित्येक तास चौकशी करण्यात आली. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन 1-2 दिवसात एसआयटी समोर हजर होण्याची शक्यता आहे. क्रूज ड्रग्ज प्रकरणी एसआयटीचे प्रमुख एसीपी मिलिंद खेतले पाटील सगळ्यांचे जबाब नोंदवणार आहेत. तिकडे पुणे कोर्टानं आरोपी किरण गोसावीला आणखी 1 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्यामुळे त्याला उद्या पुन्हा कोर्टात हजर राहावं लागेल. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगत तसंच आरोपीच्या सोशल अकाउंटचा डेटा रिकव्हर करायचा असल्यानं पोलिसांनी 3 दिवसांची पीसी मागितली होती, पोलीस कोठडी मागितली. मात्र कोर्टानं 1 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली. दरम्यान मंगळवारी आरोपी किरण गोसावीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यास मुंबई पोलीस त्याचा कोर्टातून ताबा मागू शकतात.
किरण गोसावी हा अजून सुद्धा इन्व्हेस्टिगेशनला कॉपरेट करत नाही आहे. तर त्याचे ज्यांनी वापरलेले सोशल मीडिया अकाउंट्स होते त्याचे युजर आय डी आणि पासवर्ड हे आधी डिलीट केलेले आहेत. तर डिलीट केलेले असल्यामुळे तो डेटा रिट्रीव्ह होणं आणि त्या रिट्रीव्ह व्हायला थोडासा वेळ लागतो आहे. तसं सायबर फॉरेन्सिकचा आत्ता अपडेट अशी आहे की त्याच्यामध्ये 90% काही पूर्ण प्रोग्रेस आहे, फक्त रिकव्हरी ऑफ अमाऊंट, नॉट एंटायर डेटा. त्याच्यामध्ये डेटा हा पूर्णपणे रिट्रीव्ह झालेला नसल्यामुळे 1 दिवसाची PC आज मेहरबान कोर्टाने दिलेली आहे. नगरमध्ये शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश ढाकणे, डॉक्टर विशाखा शिंदे यांनाही निलंबित करण्यात आले. नर्स सपना पठारे यांनाही निलंबित करण्यात आले. तर नर्स आसमा शेख आणि नर्स चन्ना आनंद यांची सेवा समाप्त करण्यात आली. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, अखेर कारवाई करण्यात आलेली आहे. 4 जणांना निलंबित करण्यात आलंय. एकूण 4 जणांना निलंबित करण्यात आले, तर 2 जणांची सेवा जी आहे ती समाप्त करण्यात आलेली आहे. असे एकूण 6 जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. अहमदनगर इथल्या शासकीय अस्पतालामध्ये जी काही मोठी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेचे पडसाद आता आपण पाहतो. एक अहवाल रिपोर्ट जो आहे तो देखील मागवण्यात आलेला आहे. त्या अहवालाच्या रिपोर्टचं सर्व कामकाज चालू असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलेली आहे. 3 वरिष्ठ डॉक्टर, त्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक देखील आहेत पोखरणीसर, आणि त्याचबरोबर इतर 2 वरिष्ठ डॉक्टर आहेत आणि 2 नर्स असे त्यांना निलंबित करण्यात आलेले आहेत. तर इतर 2 नर्सला सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आलेले. असे एकूण 6 जणांवरती ही कारवाई जी ती करण्यात आलेली आहे. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांच्यात जोरदार झुंपली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना खंडणी घेऊन काम करत असल्याचा आरोप सुरेश पाटलांनी केला. राजू शेट्टी उस्मानाबादच्या दौऱ्यावर येत असल्याने सुरेश पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तर खंडणी मागितली असेल तर पोलिसांमध्ये तक्रार करा असं आव्हान राजू शेट्टींनी दिलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इथले जे तालुका अध्यक्ष, माडेचे, माजलगावचे, या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कारणानं फोन करून एवढे पैसे द्या आणि या रिझर्वच्या लोकांनी 1 लाख द्या, 2 लाख द्या, नाहीतर घंटानाद आंदोलन करू, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या. आणि आमच्या कारखान्याला त्यांनी घंटानाद आंदोलन करायची, काटा बंद करायची आणि गव्हाणीत उड्या टाकायची नोटीस दिली. त्यांनी आमच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे आमचे कार्यकर्ते योग्य पद्धतीनं शेतकऱ्यांच्यासाठी लढतायत याचा हा पुरावाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्याकडे काही आरोप करायचे असतील तर नुसतं पोकळ आरोप करू नयेत. त्यांच्याकडे कुणी खंडणी मागितली असेल तर त्यांनी रीतसर पोलीस स्टेशनला जावं, तक्रार करावी आणि मग पोलीस तपास करतीलच. माझ्या कार्यकर्त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत इतर विषयांवर चर्चा झाली. या भेटीनंतर राणेंनी माध्यमांसोबत संवाद साधला. ड्रग्ज प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावरती गेले. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर राणेंनी राज्याच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगितलं. ड्रग्ज प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सुद्धा नारायण राणे यांनी या भेटीच्या नंतर केलेली आहे. त्यामुळे राणे नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात. पुढे काय सांगाल, एक तर ड्रग्स या राज्यात यायलाच नको, भावी पिढी उद्ध्वस्त होते आहे. त्यामुळे ड्रग्सवर कडक कारवाई करणं आणि ड्रग्सशी संबंधित लोक जे आहेत त्यांना आतमध्ये करणं सरकारची जबाबदारी आहे. सरकार ते करत नाही आहेत. आरोप प्रत्यारोप चालले आहेत, पण ड्रग्ज बंद करण्यासाठी आम्ही मोहीम चालू करू असं मुख्यमंत्री का बोलत नाहीत?
बोलायला पाहिजे कणखरपणे आणि कारवाई पोलिसांना लावायला पाहिजे. पोलिसांना तुम्ही कलेक्शनला वापरता, मग ड्रग्स येत आहे त्याला विरोधाला का नाही वापरत? न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला. पालकमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनची दखल घेतली आहे. बोगस बायोडिझेलचं सगळं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर मांडलं. त्यानंतर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. अहमदनगरमध्ये बोगस बायोडिझेलची विक्री चं प्रकरण गंभीर आहे. बोगस बायोडिझेल विक्री प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे. न्यूज 18 लोकमतनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनची दखल घेत पालकमंत्र्यांनी हे आदेश दिले. राज्यभरात सुरू असलेल्या बोगस बायोडिझेलच्या काळाबाजाराचं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं चव्हाट्यावर आणलेलं होतं. बोगस बायोडिझेलमुळे राज्याचं मोठं नुकसान होत असून या प्रकरणाची पाळमुळं खोदण्याची गरज असल्याचं मुश्रीफ म्हणाले. जिल्हा पोलीस प्रमुखांना याबद्दल मी आज सकाळी सांगितलेलं आहे की बायोडिझेलमध्ये जो गैरव्यवहार व्हायला लागलेला आहे, करचोरी व्हायला लागलेली आहे, त्याच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. त्या योग्य त्या सूचना मी देण्यात आल्या आहेत. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पालखी मार्ग भागवत धर्माची पताका उंच ठेवणारे मार्ग ठरतील असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. पालखी मार्गाचं व्हर्च्युअल भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधानांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. पालखी मार्गामुळे वारकऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी पदपथ असतील. त्यांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लावण्याची सूचनासुद्धा पंतप्रधानांनी केली आहे. तसंच त्या ठिकाणी पिण्यासाठी स्वच्छ पाणी असायला हवं, त्यावर सुद्धा त्यांनी भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकृष्ण हरी म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली. शंकराचार्यांनी पंढरपूरला आनंदाचं प्रत्यक्ष स्वरूप असल्याचं म्हटलं, याची आठवण सुद्धा मोदींनी करून दिली. तसंच त्यात सेवेचा आनंदही मिसळला आहे असं मोदी म्हणाले. दिंडीत जातपात नसते, भेदाभेद नसतो, सर्व वारकरी गुरुभाऊ आहेत. वारकऱ्यांची एक जात आहे, एकच गोत्र आहे, ते म्हणजे विठ्ठल गोत्र आहे. मी जेव्हा सबका साथ सबका विकास म्हणतो त्यामागे हीच भावना असते असं मोदी म्हणाले. मला अतिशय आनंद होतो आहे की संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकोबारांच्या पालखी मार्गाचे आज उद्घाटन होत आहे. वारकऱ्यांना अधिक सुविधा तर मिळणारच आहेत, पण आपण जसे म्हणतो की रस्ते ही विकासाचे द्वार असते, तसे पंढरीकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंच फडविणारे महामार्ग ठरतील. हाईवे के दोनों तरफ पालकी यात्रा के लिए, पैदल चलने वाले श्रद्धालुओं के लिए, वारकरियों के लिए विशेष मार्ग बनाए जाएंगे. इसके अलावा आज पंढरपुर को जोड़ने वाले करीब 225 किलोमीटर लंबे नेशनल हाईवे का भी शुभारंभ हुआ है, लोकार्पण हुआ है. इनके निर्माण पर करीब 1200 करोड़ रुपए खर्च किए गए हैं. काय विठू माऊलीच्या दर्शनाने डोळ्याचे पारण्या फिरते की नाही? तभी तो भगवान यहां खुद भक्तों के आदेश पर युगों से कमर पर हाथ रख करके खड़े हैं. भक्त पुंडिक ने अपने माता पिता में ईश्वर को देखा था, नर सेवा नारायण सेवा माना था. आज तक वही आदर्श हमारा समाज जी रहा है. सेवा दिंडी के जरिए जीव मात्र की सेवा को साधना मानकर चला रहा. आपली परंपरा
ही जोपासणारे आपले हे वारकरी, मग त्याच्यातले अनेक साधू संत यांच्या मार्गावरती असलेले सगळे अडथळे दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्यामध्ये आपण पुढाकार घेतलेला आहात आणि मी जाहीर वचन देतो की महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी आम्ही कोणत्याही पावलावरती राहू देणार नाही. प्रत्येक पावलावरती आम्ही तुमच्या सोबत राहू. देशभरात भक्ती मार्गाचं मोठं जाळं उभारलं जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली. पंढरपूरचा पालखी मार्ग मनाला समाधान देणार असल्याचं गडकरी म्हणाले. तो ज्ञानेश्वर पालखी मार्ग है, उसकी लेंथ 221 किलोमीटर है और उसका खर्चा 7,000 करोड़ रुपए है. जो 5 पैकेज थे उसमें से 4 पैकेज में काम शुरू हो गया है और बाकी 1 पैकेज का काम का टेंडर आ गया है. ये भी काम जल्दी शुरू हो जाएगा. अगले साल में निश्चित रूप से 1-1.25 साल के अंदर इस मार्ग को आपके आशीर्वाद से, संतों के आशीर्वाद से पूरा करने की हम भरकस कोशिश करेंगे. ये मैं विश्वास आपको देना चाहता हूं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमाला व्हर्च्युअल उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोपरखडी लगावली. देवेंद्रजी, सॉरी तुमचं नाव घ्यायचं राहिलं. महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते, आमचे सहकारी देवेंद्रजी, सर्वच उपस्थित मान्यवर, बांधवांनो आणि भगिनींनो, महाराष्ट्र विधानसभा में नेता प्रतिपक्ष और मेरे मित्र श्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र विधानसभा में नेता प्रतिपक्ष और मेरे मित्र श्री देवेंद्र फडणवीस जी. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 119 मान्यवरांना आज पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. 7 मान्यवरांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, 102 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पद्म पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या मान्यवरांमध्ये 29 महिलांचा समावेश आहे, तर 16 मान्यवरांना मरणोपरांत पद्म पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना राणावत यांना पद्मश्री, तर मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कंगनानं या संदर्भात व्हिडिओ शेअर करत सगळ्यांचे आभार मानले. पुण्यात आपलं पुणे सायक्लोथॉनचं आयोजन 14 नोव्हेंबर 2021ला करण्यात आलं. सायकल चालवल्यानं आरोग्य सुधारतं, तसंच वायू प्रदूषणही होत नाही हे उद्दिष्ट ठेवून आपलं पुणे सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं. हा सायकलिंग उपक्रम पोलीस आणि पब्लिक यांच्यातला इंटरफेस आहे. सायक्लोथॉनची सुरुवात भक्तिशक्ती चौकातून होऊन समारोप भक्तिशक्ती चौकात होईल. त्यामुळे पोलीसही सहभागी होणार आहेत. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं सायक्लोथॉनचं आयोजन करणं हा एक उत्तम पर्याय आहे. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्याचं आवाहन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केलंय. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.